नमस्कार मित्रांनो, 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली, कॉलेजच्या परीक्षा झाल्या. हळूहळू एक एक निकाल येत आहेत आणि माझ्या तरुण मित्रांच्या मनामध्ये एक वेगळीच धगधग निर्माण झाली असेल. आता कॉलेजमध्ये काय करायचं, पुढं नेमकं काय करायचं, एन्जॉय किती करायचं, करिअरचं कसं करायचं, आपल्याला चांगलं कॉलेज मिळेल का, आपल्याला चांगली ब्रँच मिळेल का, आपण शिक्षणामुळं चांगली नोकरी मिळू शकू का, आपण आपल्या आयुष्यात खूप छान पगार घेऊन मजबूत ठिकाणी उत्कृष्ट आयुष्य जगू शकू का. याचं उत्तर एकच आहे, होय, निश्चित 100% मी यशस्वी होणारच आहे. नेमकं कुठलं कॉलेज आणि नेमकं कुठलं शिक्षण, कुठं ॲडमिशन, या प्रश्नाची उत्तर फार सोपे आहेत. तुम्हाला जीवनात जे काही आवडतं ते शिका. मला इंजिनियरच व्हायचं आहे म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगच करेल, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला काय व्हायचं आहे, सिव्हिल इंजिनियर होऊन नोकरी करायची आहे, खरंच कन्स्ट्रक्शनचं एक्सपर्ट व्हायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरशिप करायची आहे, का सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, तर वडिलांचा बिझनेस चालवायचा आहे, हे अगोदर निश्चित ठरवा. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की खूप उत्तुंग व्हायचं आहे हे ध्येय तुमच्या मनासमोर ठेवा. इंजिनिअरिंग, मेडिकल ह्या तर लहान मुलांना सुद्धा माहीत असलेल्या ब्रँचेस आहेत. पण जग आता खूप विस्तारत आहे, खूप सुंदर सुंदर शिक्षणाची सोय होते आणि खूप मोठी उपलब्धी, संधी आता पुढच्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी होत आहेत. मेडिकल इंजिनिअरिंग शिवाय सुद्धा मरीन इंजिनिअरिंगचा विचार करा. जहाजामध्ये पोर्टरपासून ते कॅप्टनपर्यंत इंजिनिअरिंग शिवाय हॉस्पिटॅलिटीच्या कितीतरी गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. पिक्चरमध्ये आपण क्रूज बघतो, त्या क्रूजवर असणाऱ्या लोकांची संख्या अमर्याद असते. थोडक्यामध्ये मी तुम्हाला एक क्षेत्र सांगितलं, मरीन इंजिनिअरिंग. आता दुसरं एक क्षेत्र सांगतो, स्पोर्ट्समध्ये आता इतक्या ब्रँचेस झाल्या आहेत की स्पोर्ट्स जर्नलिझम, स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स इंजिनिअरिंग, स्पोर्ट्स इक्विपमेंट. फक्त खेळ आता ही हाऊस राहिली नाही, खेळामध्ये सुद्धा खूप मोठं करिअर होणार आहे. सगळ्या जगामध्ये भारतीय कोचेसची मागणी आहे. आश्चर्याची गोष्ट, फुटबॉलमध्ये सुद्धा आपण खूप मागे असताना फुटबॉल कोचची जगामधली मागणी पूर्ण करणारा देश हा भारत आहे. खेळणं आता साधं समजू नका, खेळण्यामध्ये शेकडो संधी निर्माण होत आहेत. माझ्याच एका मित्राची मुलगी आणि त्याचा जावई हे दोघंही फिजिओथेरपिस्ट झाले. खेळाची आवड असल्यामुळे बॉक्सर्सना फिजिओथेरपी द्यायला लागले. मेरी कोमचे ते फिजिओथेरपिस्ट झाले आणि त्या अनुभवावर त्यांना आता लंडनमध्ये परमनंट व्हिसा आणि कायमस्वरूपी राहायची संधी मिळाली आहे. कुठल्या इंजिनियरपेक्षा त्यांचं उत्पन्न चांगलं आहे. ही कपोलकल्पित नाही, ही वास्तव कथा सांगतो. नर्सिंगमध्ये कितीतरी शेकडो लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नर्सिंग आणि त्याबरोबर पर्सनल काउन्सिलिंग ह्या 2 विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती केलेली आहे. भारतीय तरुणींना आता जगभर मागणी आहे. फ्रान्समध्ये मी परवा गेलो होतो, त्यांनी सांगितलं की 3 लाख आम्हाला मॅनपॉवर पाहिजे आणि त्या मॅनपॉवरमध्ये भारत आमचा अग्रक्रम आहे. भारताने जर पूर्ण केली तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट आम्हाला कुठली नाही. इस्रायल माणसं मागतोय, जर्मनी माणसं मागतोय. कुठलीच हे क्षेत्र फक्त IT इंजिनियर नाही. हॉस्पिटल क्षेत्रामध्ये, मेडिकल क्षेत्रातल्या बायोमेडिकलपासून ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानाबरोबर राहणारे ऑपरेटर्स आणि सहाय्यक. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पूर्वी एक्सरे ऑपरेटर्स असायचे, त्यांना खूप चांगला पगार असायचा. डॉक्टर म्हणतात माझ्यापेक्षाही तो कधी जास्त कमवतो. नंतर वेगवेगळ्या इक्विपमेंट्स आल्या, 2D आलं, इको आलं, अल्ट्रासोनो आलं, MRI आलं, किडनीचे डायलिसिसचे आले. शेकडो पद्धतीचे तंत्रज्ञानाची गरज मेडिकल सायन्समध्ये लागायला लागली. म्हणजे फक्त डॉक्टर मेडिकल पुरतंच मर्यादित आहे का? नाही. आर्किओलॉजी आणि हिस्ट्री असं आपल्याकडचा दुर्लक्षिलेला विषय, पण ह्या हिस्ट्रीने वेडे झालेले शेकडो तरुण मी युरोपमध्ये बघितले आणि युरोप त्यांची हिस्ट्री अत्यंत दिमाखानी जगासमोर सांगत असतं. पुढच्या काळामध्ये भारतामध्ये सुद्धा टुरिस्ट गाईडची आणि टुरिझममध्ये क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्धी होणार आहे. आपण कल्पना पण करू शकणार नाही एवढा टुरिझम क्षेत्राने सध्या वेग घेतला आणि त्याहीपेक्षा गतीने पुढच्या काळामध्ये टुरिझम क्षेत्राची गती वाढणार आहे. आणि ह्यापेक्षा एक धक्कादायक गोष्ट सांगतो, जगात सगळ्यात
रिक्वायरमेंट वाढणार आहे ती एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये. एखादा मुलगा तबलजी चांगला करतोय, आईवडील रागवत असेल, आता तबला वाजून काय तुझं पोट भरणार आहे का? नाही. फक्त तबला वाजून तो इतका गडगंज श्रीमंत होणार आहे की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. म्युझिक, आर्ट्स, एंटरटेनमेंट, शॉर्ट फिल्म, मोठ्या फिल्म, टी व्हीच्या सिरियल्स, काय सांगू, हे जग खूप मोठं आहे. एक माझा मित्र आहे, तो फक्त साऊंड इफेक्ट देतो मोठ्या मोठ्या शोला. एक माझा दुसरा ओळखीचा आहे, तो स्ट्रॅटेजिक कामं करतो. की पर्सन म्हणून मूवीमध्ये फक्त लक्ष घालतो आणि सगळ्या गोष्टी वेळेवर होतील ह्याच्याकडे लक्ष देतो. हे दोन्ही माणसं माझ्या अपेक्षेपेक्षा कित्येक पट कमवत आहेत. होय, हे खरं आहे. माझी आपणास विनंती आहे, असे शेकडो क्षेत्र आहेत. मी जर ते एक एक क्षेत्राची उजळणी करायची ठरली तर कदाचित सकाळ होईल. होय, खरंच आहेत. बोटॅनी आहे, झुऑलॉजी आहे, मरीन फिशिंग आहे, खूप क्षेत्र आहेत. आणि त्याच्यामध्ये आता एवढं सायन्स पुढं चाललं आहे की एकेका विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, प्रत्येक विटॅमिनला एक्सट्रॅक्ट करून त्याचा कसा वापर करायचा हे सुद्धा आता जगापर्यंत चाललं. जो माणूस ज्ञानी आहे, जो मेहनत करतोय, तो निश्चित पुढे जाणार आहे. म्हणून माझी विनंती आपल्याला की आपलं करिअर ठरवताना गडबड करू नका. हिंमत ठेवा. जे तुम्हाला आवडतंय, ज्याचं तुमच्या मनात पॅशन आहे, ते पॅशन ओळखा आणि त्या पॅशनवर काम करायला सुरुवात करा. आणि जे तुमच्या मनातलं पॅशन आहे ते साध्य करण्याचं मिशन तुम्ही स्वतःला अगोदर बांधून घ्या. तुमच्या मनातलं मिशन तुमच्या मनी असलेल्या पॅशननी निश्चित पूर्ण होईल ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून सांगतो की आता कॉलेजच्या जीवनामध्ये जात असताना विशेषतः 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना गुड लर्न फॉर एक्सलंट अर्निंग. चांगलं शिका, खूप कमाई करायची. अर्न वाईल यू लर्न. जगामध्ये 18 वर्षानंतर मुलं आईबापांचं ओझं न होता सहाय्यक होतात. 18 वर्षाचा मी झालो ना, माझा खर्च मी काढेल, किमान तेवढं तरी कमवेल. कुणगाठ बांधा. भारतीय संस्कृतीत हे यायला थोडा वेळ लागतो, पण नाही, वडिलांना सांगा की आता माझं मला कमवू द्या. आणि सहज शक्य आहे. लोक समजतात शिकताना कसं कमवता येईल. कमवता येतं नाही, प्रचंड श्रीमंत होता येतं. पाहिजे असेल तर आम्ही तिलक मेहताचा आमचा ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला सोबत जोडतो. 14व्या वर्षाचं पोरगं कोट्यवधी रुपयाची कंपनी करू शकतं. आता तर स्टार्टअपचं युग आहे. म्हणून लर्न, अर्न वाईल यू लर्न. आणि शेवटचा मुद्दा आहे लर्न हाऊ टू अर्न. अकॅडमिक नॉलेज घेत असताना बऱ्याचदा आपण उद्योजकतेला, उद्यमशीलतेला दुय्यम स्थान देतो. पैसा कमवणं येरागबळ्याचं काम नाही आहे. पैसा कमवणं ही एक वेगळी कला आहे, हे एक वेगळं मिशन आहे. त्याच्यासाठी बिझनेस रिस्क घ्यावी लागते, बिझनेस मेंटॅलिटी लागते, एंटरप्रिनरशिप लागते, संयम लागतो, कष्ट करण्याची तयारी लागते, मार्केटिंगचं ज्ञान लागतं, प्रॉडक्टचं ज्ञान लागतं आणि त्याचबरोबर समोरच्या ग्राहकाची सायकोलॉजी पण समजून घ्यावी लागते. म्हणून तिसरा माझा मुद्दा आहे लर्न हाऊ टू अर्न. बिझनेस कसा करायचा हे पण शिका. 18 वर्ष आहे, झेप घ्यायचं वर्ष आहे. तुम्ही आता खूप मोठे होणार आहात. त्या मोठे होण्याची तयारी करा. पुन्हा एकदा तुमच्या नवीन आयुष्यासाठी आणि या सगळ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप मोठे व्हा.